Hello dear students, coming back to the rapid revision lecture for the chapter number 5, 12th standard information subject, right? 12th standard information technology IT subjects a rapid revision आहे based on chapter number 5, a very important chapter called as PHP. ठीक आहे. PHP लाईक हा चॅप्टर असा चॅप्टर आहे ज्याचा वेटेज टोटल आहे 10 मार्क्स इन अ बोर्ड, सॉरी 15 मार्क्स इन अ बोर्ड एक्झाम. 15 मार्क्सचा वेटेज आहे या चॅप्टरला. ठीक आहे, 15 मार्काचा वेटेज आहे. पण प्लस पॉईंट हे आहे की तुमच्या 80 मार्क्सच्या ऑनलाईन एक्झाम मध्ये 15 मार्क्स कम्प्लिटली तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मधनं भेटणार आहे. येस, यू कम्प्लिटली हर्ड इट राईट. तुम्हाला 15चे 15 मार्क कुठून भेटणार आहे? ऑब्जेक्टिव्ह मधून भेटणार आहे. तुम्हाला या चॅप्टरचं कोडिंग बिलकुल करायचं नाही. फक्त तुम्हाला कोडिंग करायचंय प्रॅक्टिकलसाठी. कोडिंग कुठं करायचंय? प्रॅक्टिकलसाठी. हे ऑनलाईन एक्झाम. ठीक आहे, ऑनलाईन एक्झामसाठी कोडिंग बिलकुल करायचं, पण प्रॅक्टिकलसाठी लिहून देतो मला मी परत. ऑनलाईन, ठीक आहे, ऑनलाईन HSC बोर्ड एक्झाम, HSC बोर्ड एक्झाम मध्ये कोडिंग विचारणार नाही. दॅट इज नो कोडिंग, दॅट इज नो कोडिंग. बट तुमच्या प्रॅक्टिकल्ससाठी तुम्हाला कोडिंग प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे, प्रॅक्टिकल्स. सो तुमचे जे काही प्रॅक्टिकल्स असतील कॉलेजमध्ये, तर प्रॅक्टिकल एक्झामसाठी तुम्हाला कोडिंग करणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये PHPचा प्रॅक्टिकल आला आणि समजा तुम्हाला तो PHPचा प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करता नाही आला, तर तुमचे प्रॅक्टिकल इंटरनल मार्क्स तुम्ही लूज करू शकता. ठीक आहे, तर लाईक PHP बोर्ड एक्झाम म्हणजे ऑनलाईन एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह साठी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामधनं तुम्हाला आन्सर द फॉलोइंग विचारणार नाहीये, याच्यामधनं तुम्हाला कोडिंग विचारणार नाहीये, फक्त आणि फक्त ऑब्जेक्टिव्ह. fill in the blanks, true or false, MCQs, MCQ1 करेक्ट आन्सर, MCQ2 करेक्ट आन्सर, MCQ3 करेक्ट आन्सर, मॅच द फॉलोइंग. ते सगळं तुम्ही एकदम व्यवस्थित करा. अँड फक्त तुम्ही प्रॅक्टिकलसाठी, ठीक आहे, प्रॅक्टिकलसाठी या चॅप्टरचं तुम्ही कोडिंग थोडं रिवाइज करून ठेवू शकता. ठीक आहे, समजलं? इम्पॉर्टन्स समजलं काय चॅप्टरचं, काय कुठं जास्त इम्पॉर्टन्स आहे? ठीक आहे, तर ऑब्जेक्टिव्ह मी तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये या चॅप्टरचे PYQs अपलोड करतोय, तर PYQs नीट बघा. ठीक आहे, PYQs नीट बघा ऑब्जेक्टिव्हचे. तेच तुमच्या पेपरमध्ये असणार आणि तुम्ही 15 मार्क्स इझिली स्कोर करू शकता. तर हे 15 मार्क्स इझिली स्कोर करण्यासाठी हा चॅप्टरचा एक क्विक रिव्हिजन तुम्हाला देतो मी. शॉर्टमध्ये आपण चॅप्टर क्विकली रिवाइज करू. वन शॉट व्हिडिओ मिस करू नका. वन शॉट व्हिडिओ लाईक तुम्ही कंप्लीट करा, मग त्याच्यानंतर रॅपिड रिव्हिजन व्हिडिओ स्टार्ट करा. वन शॉट व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले की कोड कसं रन करायचा, PHPचं एक्झिक्युशन कसं करायचं, पूर्ण चॅप्टर एकदम डिटेलमध्ये तुमच्यासाठी मस्त रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. आता रिव्हिजन देतो मी तुम्हाला फक्त. ठीक आहे, तर सगळ्यात आधी PHP काय असतो? ठीक आहे, PHPचा फुल फॉर्म एक्झाम मध्ये ऑलवेज विचारतात, नेहमी विचारतात. PHPचा फुल फॉर्म असतो हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर, प्री प्रोसेसर, PRO, हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. ठीक आहे, हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर इज द फुल फॉर्म. ठीक आहे, PHPचा फुल फॉर्म काय असेल? हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर. ठीक आहे, आणि हा PHP जो आहे हा एक सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. इट इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. याला आपण काय म्हणतो? सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ऑलरेडी यू नो द डिफरन्स बिटवीन. मी तुम्हाला जावास्क्रिप्टच्या रॅपिड रिव्हिजन मध्ये सुद्धा सांगितले की क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड काय असतो. क्लायंट, तरी एकदा क्विकली सांगतो. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज असा स्क्रिप्टिंग लँग्वेज असतो जिथं आपण टायपिंग आणि कोडला एक्झिक्युशन क्लायंट मशीनवरच करतो. आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज असा असतो. सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे काय? आपण कोड जिथं टाईप करतो ना, कोड जिथं आपण टाईप करतो ना, त्याला आपण काय म्हणतो? सर्व्हर. काय म्हणतो त्याला? टाईप जिथं करतो त्याला आपण काय म्हणतो? क्लायंट. कोड आपण जिथं टाईप करतो त्याला आपण काय म्हणतो? क्लायंट. आणि कोडला आपण जिथं रन करतो, काय म्हटलं मी? कोडला आपण रन करतो एका दुसऱ्या कम्प्युटरमध्ये, त्या दुसऱ्या कम्प्युटरला आपण म्हणतो सर्व्हर. ठीक आहे, कोडला आपण जिथं रन करतो त्याला आपण काय म्हणतो? सर्व्हर. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, सो असं जे कोणते प्रोग्रामिंग लँग्वेज, असे जे कोणते प्रोग्रामिंग लँग्वेज जे आपण टाईप करतो क्लायंटमध्ये आणि रन करतो सर्व्हरमध्ये, तर त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसला आपण म्हणतो सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. काय म्हणतो त्यांना? सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज काय असतो? ठीक आहे, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे क्लायंट मशीनवरतीच कोडला टाईप करतो आणि क्लायंट मशीनवरतीच कोडला रन करतो. आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजे आपण कोड टाईप करतो क्लायंट साइडवरती, पण ते रन करतो सर्व्हरवरती. आता सर्व्हर, आपल्या सिलेबसमध्ये सर्व्हर म्हणजे झॅम्प दिलेले, झॅम्प. सो वी हॅव टू यूज द झॅम्प सर्व्हर टू रन द PHP कोड. आपल्याकडे सर्व्हर भरपूर असतात.
त्याच्यानंतर ठीक आहे, सर्व्हर आपल्याकडे भरपूर असतात. तुम्ही टेक्स्टबुक बघितलं तर सर्व्हरचे भरपूर एक्झाम्पल्स दिलेत. NGINX दिलेले, बरोबर, झॅम्प दिलेले. ठीक आहे. तर आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये सांगितलेलं की तुम्हाला जे प्रॅक्टिकलचे कोड असतात ते प्रॅक्टिकलचे कोड तुम्हाला रन करायचे झॅम्प सर्व्हरवरतीच. आपण कोडला टाईप कुठं करतो रे? कोडला टाईप करतो आपण आपल्या कम्प्युटरमध्ये, ज्याला आपण क्लायंट म्हणतो, पण त्या कोडला रन करतो आपण सर्व्हरमध्ये. त्या सर्व्हरला आपण म्हणतो झॅम्प. त्या सर्व्हरला काय म्हणतो आपण? झॅम्प. आय होप सो तुम्हाला इंट्रोडक्शन क्लिअर आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊन आपण फीचर्स वगैरे बघू. त्याच्यानंतर PHP लाईक सगळ्या प्लॅटफॉर्मवरती रन करतो. PHP हा HTMLच्या आतमध्येच एम्बेड होतो. फॉर अ काइंड इन्फॉर्मेशन, आपण आधी बेसिक कोड बेसिक कोड्स लिहिल्यानंतर मग आपण PHPचे कोड स्टार्ट करतो. सो ऑलरेडी यू नो ऑल द बेसिक थिंग्स. ठीक आहे. वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळंच सांगितलेलं आहे. लाईक या चॅप्टरला अजून आता बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. भले हा वन शॉट म्हणजे भले हा रॅपिड रिव्हिजन आहे, पण तरीच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. सो आपण PHPचं कोड कसं टाईप करतो हे बघा. तुम्हाला हा HTMLचा पोर्शन दिसतोय का? आय होप सो सगळ्यांना हा HTMLचं पोर्शन दिसतं. डॉक टाईप HTML म्हणजे आपण HTML5 सुरू करतोय. HTML टॅग, बॉडी टॅग, ठीक आहे, H1 टॅग, लार्जेस्ट हेडिंग. ठीक आहे. अच्छा, इथून आपला PHP स्टार्ट होतो. ठीक आहे. इथून आपला PHP स्टार्ट होतो. दिस इज कॉल्ड अ स्टार्ट ऑफ PHP. याला आपण काय म्हणतो? स्टार्ट ऑफ PHP. अँड म्हणजे स्टार्ट कसं होतं PHP असं, याला आपण म्हणतो स्टार्ट ऑफ PHP. याला आपण काय म्हणतो? स्टार्ट ऑफ PHP. आणि जिथं क्वेश्चन मार्क आणि असं अँग्युलर ब्रॅकेट क्लोज होतो याला आपण म्हणतो एंड ऑफ PHP. काय म्हणतो? एंड. याला आपण म्हणतो स्टार्ट. ठीक आहे. आता इथं बघा तुम्हाला दिसतोय का आता क्वेश्चन मार्क आणि ब्रॅकेट क्लोज, याला आपण काय म्हणणार? एंड ऑफ PHP. दिस इज एंड ऑफ PHP. सो PHP मध्ये काही जरी प्रिंट करायचं असेल, कोणताही स्टेटमेंट तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर तुम्ही वापरू शकता द वर्ड कॉल्ड एज इको. तसंच आठवा बरं, थोडं रिकॉल करा. जावास्क्रिप्टमध्ये तुम्हाला काही जरी प्रिंट करायचं असेल तर जावास्क्रिप्टमध्ये तुम्ही कोणतं स्टेटमेंट वापरता? डॉक्युमेंट डॉट राईट. आठवलं? इफ यू वॉन्ट टू प्रिंट एनिथिंग ऑन द आउटपुट स्क्रीन वी विल यूज द स्टेटमेंट कॉल्ड एज डॉक्युमेंट डॉट राईट. पण PHP मध्ये आपल्याला वापरावं लागेल द वर्ड कॉल्ड एज इको. सो हे वर्ड इको काय करतो? डबल कोट्समध्ये आपल्याला जे काही दिसतात त्या सेम स्टेटमेंटला आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करण्यासाठी हेल्प करतात. सो इको हा वर्ड तुम्ही PHP मध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज स्टार्ट ऑफ PHP. दिस इज एंड ऑफ PHP. म्हणजे फक्त एवढंच PHP आहे आपल्याकडे. ठीक आहे. हे तीन लाईन्स फक्त एवढंच PHP आहे. दॅट्स इट. फक्त हे तीन लाईन्स काय आपल्याकडे? PHP आहेत. हे तीन लाईन्स आपल्याकडे फक्त PHP आहे. बाकी सगळं आपलं HTMLच आहे. बाकी सगळं आपलं HTMLच आहे. ठीक आहे. समजलं PHP कसं स्टार्ट करायचं? हा. आता तुम्ही हे कोडला टाईप तर केलं, पण नेक्स्ट प्रश्न येतो, हा कोडला रन कसं करायचं? आता नॉर्मली तुम्ही सगळ्या कोडला कसं रन करता? सेव्ह ॲज करता, बरोबर. इथं फाईलवर क्लिक करता. फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही सेव्ह ॲज करता, त्याला काहीतरी फाईल नेम देता आणि .html ने सेव्ह करता. आणि ज्या लोकेशनला तुम्ही सेव्ह केले त्या लोकेशनवरती तुम्हाला एक फाईल बनलेला दिसतो, वेब डॉक्युमेंट. त्या वेब डॉक्युमेंटला तुम्ही ओपन करता, तुमचा आउटपुट भेटतो. पण इथं तसं करायचं नाहीये. आणि इथं जर तुम्ही तसं केलं तरी तुमचं आउटपुट दिसणार नाही. तुम्हाला परत तो सेम कोड भेटेल. काय भेटेल? तुम्हाला सेम कोड भेटेल. ठीक आहे. तर याला काय करायचं ना? याला तुम्हाला सेव्ह ॲज करायचं. काय करायचं? सेव्ह ॲज केल्यानंतर तुम्हाला फाईल नेम द्यावं लागेल. फाईल नेम, यू मस्ट गिव्ह अ फाईल नेम, बट द एक्सटेन्शन ऑफ दिस शुड बी PHP. तुम्हाला काय द्यायचंय? फाईल नेम .php. तुम्हाला फाईल नेम द्यायचे आणि तिथे लिहायचंय .php. परत एकदा रिपीट करतो, आपला HTML सारखं याला सेव्ह नाही करायचंय. आपल्याला फाईल नेम .php असं द्यायचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सेटिंग मॅक्झिमम मुलं विसरून जातात. त्याला काय करायचं ना? सेव्ह टाईप ॲज असतो एक ऑप्शन असतो. सेव्ह टाईप म्हणून तुमच्याकडे एक ऑप्शन दिसतो. तिथं ना ऑल फाईल्स करायचा. हे भरपूर मुलं विसरतात. प्रॅक्टिकल्समध्ये मी स्वतः मुलांना बघितलं, हे ऑप्शन सिलेक्ट करत नाही, नंतर त्यांचं कोड रन होत नाही. सेव्ह टाईप मध्ये काय करायचं? ऑल फाईल्स करायचं. ऑल फाईल्स. फक्त PHPचा कोड रन करताना तसं करायचं, ऑल फाईल्स. मग जाऊन आपला जो कोड आहे तो PHPच्या फॉर्मॅटमध्ये येतो. ठीक आहे. आणि मग तुम्ही काय करा? त्याला सेव्ह करा. मग तुम्ही त्याला करा सेव्ह. ठीक आहे. ज्या लोकेशनला तुम्ही सेव्ह केलं ना, आता हे कुठं सेव्ह करायचं? थांबा. कुठेही सेव्ह करू नका. हे सेव्ह करायसाठी एक लोकेशन आपल्याला माहिती आहे, त्या लोकेशनलाच आपल्याला हे सगळं सेव्ह करायचं. ठीक आहे. पण इथपर्यंत क्लिअर आहे का तुम्हाला? फाईल नेम कसं द्यायचं? तुम्ही काही नाव द्या, 1 2 3 द्या, ABC द्या, पण त्याच्यानंतर .php द्या. आणि सेव्ह करताना सेव्ह टाईप मध्ये तुम्हाला ऑल फाईल्स हे सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. चलो, समजलं इथपर्यंत? ठीक आहे. पण कुठं सेव्ह करायचं? हे बघा, हे लोकेशन आहे. दिस पीसी मध्ये लोकल डिस्क सी मध्ये तुम्ही ज्यावेळेस झॅम्प सॉफ्टवेअरला तुमच्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करता, एक झॅम्प फोल्डर ऑटोमॅटिकली तुमच्या लोकल डिस्क सी मध्ये बनतो. ठीक आहे. आणि लोकल डिस्क सी मध्ये जर म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये सगळ्यात आधी झॅम्प हा इन्स्टॉल पाहिजे. झॅम्प कसं इन्स्टॉल करायचं? तुम्ही गुगलवरती सर्च करा, डाउनलोड झॅम्प असं तुम्ही गुगलवरती सर्च केलं ना, डाउनलोड झॅम्प जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं ना, तुम्हाला लाईक apachefriends.org असं एक वेबसाईट भेटेल. परत रिपीट करतो, apachefriends.org.
तिथं तुम्ही विंडोज 64 बिटसाठी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा. जसं तुम्ही सॉफ्टवेअरला इन्स्टॉल करता लोकल डिस्क सी मध्ये ऑटोमॅटिकली झॅम्प म्हणून एक फोल्डर क्रिएट होतो आणि झॅम्प मध्ये मग तुम्हाला htdocs म्हणून एक फोल्डर दिसेल. फोल्डरचं नाव काय htdocs. htdocs या फोल्डरच्या आतमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं हा फाईल. हे बघा हा फाईल कुठं सेव्ह झाला पाहिजे, आपण जो टाईप केलाय हा फाईल कुठं सेव्ह झाला पाहिजे, हा फाईल या लोकेशन म्हणजे htdocs मध्ये सेव्ह झाला पाहिजे. पण तो फाईल सेव्ह करायच्या आधी तुमच्याकडे झॅम्प इन्स्टॉल पाहिजे. जर झॅम्प इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला हे झॅम्प फोल्डर दिसणारच नाही पहिली गोष्ट. ठीक आहे, समजलं फाईल कुठं सेव्ह करायचं. सो लास्ट टाइम तुम्ही PHP चा कोड टाईप करणार असं काहीतरी, म्हणजे हा कोड आपण टाईप केला त्याला आपण सेव्ह करतो, PHP ने सेव्ह करतो, ऑल फाईल करायचं. पण सेव्ह कुठं करायचं, htdocs. पण हा htdocs भेटणार कुठं, झॅम्पच्या फोल्डरमध्ये, जो की आपल्या लोकल डिस्क सी मध्ये असेल झॅम्पला इन्स्टॉल केल्यानंतर. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ना, सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला झॅम्प कंट्रोल पॅनल ओपन करायचं. यू नीड टू ओपन झॅम्प कंट्रोल पॅनल. यू हॅव टू ओपन झॅम्प कंट्रोल पॅनल. झॅम्प कंट्रोल पॅनल ओपन करायचं. सो झॅम्प कंट्रोल पॅनल ओपन केल्यानंतर तुमच्याकडे असं काहीतरी एक स्क्रीन दिसणार. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पहिला सर्व्हर ऑन करायचं. आपल्याकडे भरपूर सर्व्हर असतात पण आता सध्या बाकी सर्व्हरची गरज नाही आहे आपलं कोड रन करायला. फक्त पहिला सर्व्हर जो तुम्हाला दिसतोय, पहिला सर्व्हर जो आहे त्या पहिल्या सर्व्हरला फक्त तुम्हाला हा स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं. इथं स्टार्ट बटन असतो, ते स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काहीतरी पोर्ट्स आणि व्हॅल्यू तुम्हाला दिसतात, म्हणजे तुमचं सर्व्हर ऑन आहे. म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये अजून एक व्हर्च्युअल मशीन आलाय. तुमच्या कम्प्युटरच्या आतमध्ये तुम्ही ज्या कम्प्युटरला यूज करताय त्या कम्प्युटरच्या आतमध्ये तुम्ही अजून एक दुसरा व्हर्च्युअल मशीन आणलाय, म्हणजे दुसरे कम्प्युटर आणलाय, ज्याला आपण म्हणतो सर्व्हर. ज्याला आपण काय म्हणतो, सर्व्हर. म्हणजे एका कम्प्युटरच्या आतमध्ये दुसरा कम्प्युटर. काय लोक म्हणतात कुठे कम्प्युटर दिसत तर नाहीये, अरे व्हर्च्युअल मशीन आहे हा. काय व्हर्च्युअल मशीन, VM म्हणतो शॉर्टमध्ये आपण त्याला. काय म्हणतो, VM. ठीक आहे, म्हणजे एका कम्प्युटरच्या आतमध्ये एक दुसरा सर्व्हर येतो, त्याला आपण VM. ठीक आहे, समजलं. सो झॅम्प कंट्रोल पॅनलमध्ये तुम्ही हे स्टार्ट करा. मग तुम्ही कोणताही ब्राउझर ओपन करा, तुमच्याकडे जो ब्राउझर असेल ते ब्राउझर ओपन करा. ब्राउझरमध्ये काय सर्च करायचं बघा. ब्राउझरमध्ये तुम्हाला सर्च करायचं लोकल होस्ट. काय सर्च करणार, असं मी परत लिहितो, दिसत असेल तर तुम्हाला टाईप करावं लागेल लोकल होस्ट स्लॅश. तुम्ही फाईल नेम काय दिलं होतं तिथं सेव्ह करताना, तर फाईल नेम जो फाईल नेम दिलाय तिथं फाईल नेम बघा, इथं काहीतरी फाईल नेम दिलं असतं ना, हा फाईल नेम .php लक्षात ठेवायचं. जसं की ह्याला सेव्ह करताना मी हॅलो दिलं, समजा hello.php. मी हा कोड रन करून बघितलाय. ठीक आहे, त्याचा आउटपुट तुमच्या समोर आहे. मी काय नाव दिलं होतं, हॅलो. सो मी इथं सेव्ह करणार hello.php. ठीक आहे, तुम्ही ज्या नावाने सेव्ह करताय मग जस्ट हिट द एंटर बटन. एंटर बटन हिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आउटपुट दिसून जाईल. हे दिसतंय का, हे दिसतंय का तुमचं आउटपुट. 12th सायन्स हा काय होता, H1 मध्ये होता आणि हा काय होता पॅराग्राफ मध्ये, इको मध्ये होता. इको मध्ये हॅलो स्टुडंट्स होता. बघा बरं, बघा H1 मध्ये तुमच्याकडे होता 12th सायन्स आणि इको मध्ये हॅलो स्टुडंट्स होता. त्याचा आउटपुट तुम्ही बघू शकता, असं काहीतरी. मी तुम्हाला स्टेप्स एकदम क्लिअर केलेत की कसं एक्झॅक्टली रन करायचं. तरी तुम्हाला अजून स्टेप्स असं लाईव्ह बघायचं, लाईव्ह. इफ यू वॉन्ट दिस स्टेप्स लाईव्ह यू कॅन ओपन द वन शॉट व्हिडिओ. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्याचं लिंक टाकून देईल, तुम्ही ते एकदा बघा. मी लॅपटॉपचं स्क्रीन शेअर करून तुम्हाला सगळं पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, चलो असं आपण रन करतो आपला कोड. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की आपला जो PHP आहे, काय आहे आपला हा जो PHP आहे, PHP इज अ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. मीन्स आपण कोडला टाईप करतो क्लायंट मशीनवरती, पण त्या कोडला रन कुठं करतो, कोडला रन करण्यासाठी आपण वापरतो सर्व्हर. रन कुठं करतो सर्व्हरवरती. सो सच प्रोग्रामिंग लँग्वेजेस where we type the code on client machine and we run the code on the server machine is called as server side scripting. एक्झाम मध्ये विचारतात डॅश अँड डॅश आर द एक्झाम्पल्स ऑफ सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. तुमचा आन्सर काय असला पाहिजे, ऑप्शन मध्ये PHP आणि अजून एक असतात ऑप्शन मध्ये मोस्ट ऑफ द टाइम ASP.NET. ठीक आहे, असं दोन ऑप्शन तुम्हाला विचारतील. आणि कधी कधी असं पण क्वेश्चन विचारतात डॅश अँड डॅश आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. क्लायंट साइड म्हटलं की दोन एक्झाम्पल नेहमी लक्षात ठेवा, हेच असेल ऑप्शन मध्ये HTML अँड JavaScript. So these are the examples of client side scripting language and these are the examples of server side scripting language. Okay, नोट करून घ्या सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स. नाव फीचर्स ऑफ PHP, म्हणजे PHP चे काहीतरी फीचर्स आहेत. जसं की आपण जावास्क्रिप्टचे फीचर बघितले होते, बरोबर. आपण काय केलं होतं, आपण जावास्क्रिप्टचे काही फीचर्स बघितले होते. तसं आपल्याकडे PHP चे पण काही फीचर्स आहेत. आपल्याकडे तसंच PHP चे पण काहीतरी फीचर्स इथं आहेत. ठीक आहे, सो हे बघा फीचर्स काय काय आहेत आपल्याकडे. सिम्पल, फास्टर, ओपन सोर्स म्हणजे काय, एनीबडी फ्रॉम द इंटरनेट कॅन डाउनलोड ऑल झॅम्प सर्व्हर और PHP अँड दे कॅन यूज फॉर फ्री ऑफ कॉस्ट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय, आपण एकाच कम्प्युटरमध्ये क्लायंट सर्व्हर दोन्ही रन करू शकतो. सो दे आर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. केस सेन्सिटिव्ह. हा, आता PHP मध्ये एक लक्षात ठेवा, हा क्वेश्चन पण एक्झाम मध्ये विचारतात. PHP मध्ये लाईक फक्त फंक्शन्स अँड व्हेरिएबल्स
functions and variables are case sensitive. फक्त फंक्शन्स आणि व्हेरिएबल केस सेन्सिटिव्ह असतात, बाकी कोण केस सेन्सिटिव्ह नसतो. जसं की मी इकोला असं पण लिहू शकतो, ECHO चालेल, आउटपुट येणार. असं पण लिहू शकतो, स्मॉल ई कॅपिटल ई, स्मॉल एच कॅपिटल ओ, असं पण लिहू शकतो, चालेल. तुम्ही कसंही लिहा. अरे केस सेन्सिटिव्ह नाहीये, पण जावास्क्रिप्ट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट लिहिताना समजा डी जरी कॅपिटल लिहिलं तरी तुमचं आउटपुट येत नाही. बघितलं असेल तुम्ही प्रॅक्टिकल्स मध्ये, बरोबर? आलं का आउटपुट? खरं सांगा, प्रॅक्टिकल रन करताना आलं का आउटपुट? कधी कधी आलं असेल, पण जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला एकदम कोड एकदम प्रॉपर करावं लागतं, मग जाऊन तुमचं आउटपुट येतं, बरोबर? सो असं असलं पाहिजे, डॉक्युमेंट डॉट राईट, बरोबर. पण हा डी कसा असला पाहिजे? कॅपिटल डी असला पाहिजे, ठीक आहे. सॉरी, कॅपिटल डी असेल तर आउटपुट येणार नाही, असंच असलं पाहिजे तरच आउटपुट येणार. पण पीएचपी मध्ये असं काही सीन नाहीये, पीएचपी मध्ये असं काही सीन नाहीये, ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, फंक्शन्स आणि व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह असतात. इथं चालणार नाही, इथं गडबड चालणार नाही. जो स्मॉल तो स्मॉल, जो कॅपिटल तो कॅपिटल. इथं तुम्ही गडबड केलं तर चालणार नाही. पण बाकी अख्खा पीएचपी कोडमध्ये तुम्ही अख्खा पीएचपी कोड जो असतो तो तुमचा केस इनसेन्सिटिव्ह असतो. काय म्हणतो आपण त्याला? केस इनसेन्सिटिव्ह एक्सेप्ट द फंक्शन्स अँड व्हेरिएबल, ठीक आहे. एरर रिपोर्टिंग, पीएचपीचा एक प्लस पॉईंट काय? लाईक कुठं काय गडबड झालं, कुठं काय एरर आलं, लगेच आपल्याला रिपोर्ट होतो की कोणत्या लाईन आणि कोणत्या प्लेसवरती एरर आहे. सो वी गेट द एरर रिपोर्टिंग अँड इट इज इंटरप्रिटेड म्हणजे काय? पीएचपीला तुम्हाला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायची गरज अजिबात नाहीये. तुम्ही डायरेक्टली तुमच्या मशीनवरती विदाउट एनी कन्व्हर्जन रन करू शकता. चलो, नेक्स्ट आपल्याकडे काय? फर्स्ट सॅम्पल कोड. जसं मी तुम्हाला सांगितलं, कोड कसं रन करायचं, ठीक आहे. कोडला कसं सेव्ह करायचं, कसं रन करायचं ते तुम्हाला सांगितलं. पीएचपी केस सेन्सिटिव्हिटी, पीएचपी व्हेरिएबल्स. पीएचपी मध्ये व्हेरिएबल्स असतात, पण पीएचपी मध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो बाय द डॉलर साइन. लक्षात ठेवा, हे एक्झाम मध्ये नेहमी विचारतात. व्हेरिएबल्स आर डिक्लेअर्ड बाय युझिंग डॉलर साइन. मग आपण असेल तो व्हेरिएबल ए ला आपण काय लिहिणार? $A. व्हेरिएबल बी ला काय लिहिणार? $B. सो डॉलरचा अर्थ काय असतो? डॉलर म्हणजे व्हेरिएबल्स. पीएचपी मध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे. रूल्स फॉर डिक्लेअरिंग व्हेरिएबल्स तुम्हाला माहिती आहे. लाईक द व्हेरिएबल्स शुड ऑलवेज स्टार्ट विथ अ अल्फाबेट. इथं कोणतेही नंबर नसले पाहिजेत, ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी व्हेरिएबल्सचे रूल्स वगैरे 11th मध्ये शिकलेले आहेत, तिथं कोणता नंबर चालणार नाही. व्हेरिएबल, डिफरंट व्हेरिएबल हॅव्हिंग डिफरंट स्कोप इन पीएचपी. जसं की आता व्हेरिएबल्स दोन टाईपचे असतात, एक असतो लोकल व्हेरिएबल आणि एक असतो ग्लोबल व्हेरिएबल, ठीक आहे. व्हेरिएबल्स आपल्याकडे किती असतात? दोन असतात, ठीक आहे. व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड आउटसाइड अ फंक्शन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरिएबल डिक्लेअर्ड एक्झाम मध्ये विचारतात, आउटसाइड द फंक्शन हॅज. आता काही व्हेरिएबल्स असे असतात ज्याला आपण कुठे डिफाईन करू शकतो? आउटसाइड द फंक्शन. सो व्हेरिएबल डिफाईन्ड आउटसाइड द फंक्शन हॅज ग्लोबल स्कोप. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये नेहमी विचारतात, डॅश स्कोप, ठीक आहे. व्हेरिएबल डिक्लेअर्ड आउटसाइड द फंक्शन हॅज ग्लोबल स्कोप अँड सायमल्टेनियसली व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड आउटसाइडचं फक्त इनसाइड केलं. व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड इनसाइड द फंक्शन हॅज लोकल स्कोप. लक्षात ठेवा, आउटसाइडचं फक्त इनसाइड केलं, इनसाइड. जर आपण व्हेरिएबल्सला आतमध्ये डिक्लेअर केलं, फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केलं, तर त्यांचा स्कोप कसा असतो? लोकल. तर त्यांचा स्कोप कसा तो लोकल. एव्हरी टाइम बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारतात, ठीक आहे. व्हेरिएबल डिक्लेअर्ड जर तुम्ही फंक्शनच्या बाहेर केलं तर त्याचा स्कोप कसा असतो? ग्लोबल, म्हणजे सगळे त्याला ऍक्सेस करू शकतात. पण तुम्ही एखादा व्हेरिएबलला फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केलं तर तो लोकल असतो, म्हणजे फक्त तो फंक्शनचे मेंबर्स त्याला ऍक्सेस करू शकतात, बाकी सगळे त्याला ऍक्सेस करू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, सगळं आपलं जावास्क्रिप्टच आहे. पुढं कमेंट्स वगैरे, सिंगल लाईन कमेंट, मल्टिपल लाईन कमेंट, सेम आपलं जावास्क्रिप्टच आहे. पुढं तुम्हाला हा पूर्ण चॅप्टरच्या पुढं हा पूर्ण चॅप्टर जावास्क्रिप्टच पार्ट आपण सांगू शकतो. सो जे कन्सेप्ट जावास्क्रिप्ट मध्ये होते ते सगळे कन्सेप्ट आपल्या पीएचपी मध्ये पण आहे. लूपिंग स्टेटमेंट बघा, सगळं आपण जावा म्हणजे तुम्ही जे जावास्क्रिप्ट मध्ये शिकलेत ना, तेच सगळं लूपिंग स्टेटमेंट इथं पण आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रिंग फंक्शन. स्ट्रिंग म्हणजे काय असतो? एखादा वर्ड, जसं की वेलकम. तुम्ही या स्ट्रिंग वरती काही ऑब्जेक्ट्स वापरून करू शकता, जसं की स्ट्रिंग लेंथ, त्याचं लेंथ कॅल्क्युलेट करू शकता. या स्ट्रिंगला तुम्ही उलट लिहू शकता. याचं उलट काय येणार? EMOCLEW, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रिंग रिव्हर्स. REV म्हणजे रिव्हर्स. सबस्ट्रिंग म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज अ सबस्ट्रिंग. स्ट्रिंग टू लोअर, ट्रिम म्हणजे आपण वर्डला कट करू शकतो. सो आपल्याकडे असे भरपूर स्ट्रिंग वरती परफॉर्म करण्यासाठी ऑपरेशन्स आहेत. आता हे सगळं तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये दिसेल की याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय इम्पॉर्टंट काय नाही. पीएचपी ॲरेज सेम टू सेम लाईक आर. तुम्ही पीएचपी ॲरेजला सेम टू सेम जावास्क्रिप्ट मध्ये जे ॲरेज येतात त्यासोबत तुम्ही रिलेट करू शकता, ठीक आहे. टाइप्स ऑफ ॲरे मध्ये आपल्याकडे इंडेक्स्ड ॲरे आहे, मल्टी डायमेन्शनल ॲरे आहे, ठीक आहे. असोसिएटिव्ह ॲरे आहे, हे इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारतात.
PHP मध्ये ॲरे जे असतात ते तीन टाईपचे असतात. आपल्याकडे इंडेक्स्ड ॲरे आहे. काय आहे? इंडेक्स्ड ॲरे. वी हॅव इंडेक्स्ड ॲरे. तीन टाईपचे ॲरे असतात. इंडेक्स्ड ॲरे, त्याच्यानंतर आपल्याकडे असतो असोसिएटिव्ह आणि मल्टी डायमेन्शनल. असोसिएटिव्ह ॲरे अँड आपल्याकडे असतो मल्टी डायमेन्शनल ॲरे. मल्टी डायमेन्शनल ॲरे. ठीक आहे. असे तीन टाईपचे ॲरेज आपल्याकडे PHP मध्ये असतात. ठीक आहे. तर इंडेक्स्ड ॲरे जे असतात नेहमी न्यूमरिक इंडेक्स असतात, किंवा आपण इंडेक्स्ड ॲरेला नेहमी सांगू शकतो दे आर न्यूमरिक इंडेक्स. एक्झाम मध्ये लाईक हे तुम्हाला रिलेट करावं लागेल. ठीक आहे. असोसिएटिव्ह ॲरे जे असतात ना, असोसिएटिव्ह ॲरे दे आर ऑलमोस्ट नेम्ड कीज. हे ॲरे कसे असतात? नेम्ड कीज. हे लक्षात ठेवा. सेम असंच विचारतील तुम्हाला, नेम्ड कीज. आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजे टू ऑर मोर दॅन टू टाइप्स ऑफ ॲरे टुगेदर इज कॉल्ड एज मोर देन टू टाइप्स ऑफ ॲरे टुगेदर इज कॉल्ड एज मल्टी डायमेन्शनल ॲरे. लक्षात ठेवा. ठीक आहे. इंडेक्स्ड ॲरे कसं असतं? न्यूमरिक इंडेक्स मध्ये असेल. असोसिएटिव्ह ॲरे नेम्ड कीज मध्ये असतात. मल्टी डायमेन्शनल ॲरे टू ऑर मोर टाइप्स मध्ये असतात. वन शॉट व्हिडिओमध्ये परत हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला फक्त हे आता सध्या शॉर्ट मध्ये लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. ठीक आहे. काही फंक्शन्स पण असतात जे आपण डिफाईन करू शकतो. ठीक आहे. देर आर युजर डिफाईन फंक्शन्स विच द युजर कॅन डिफाईन अँड देर इज फॉर्म हँडलिंग. फॉर्म हँडलिंग मध्ये देर आर टू सुपर ग्लोबल्स. There are two super globals in PHP. One is $get and one is $post. Example, dash and dash are the super globals in PHP. $get and $post are the super globals in PHP. याला आपण URL parameter ने पास करतो बरं का. Passed via URL parameter. ठीक आहे. Passed via URL parameter. आणि $post आपण कसं का पास करतो? Passed via HTTP post. ठीक आहे. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍक्च्युली ना हे दोन सुपर ग्लोबल्स आपण PHP मध्ये मानतो, $get and $post. बेसिकली दीज आर यूज इन फॉर्म हँडलिंग. हे आपण कुठं वापरतो? बेसिकली यांना फॉर्म हँडलिंग मध्ये वापरतो. सो यांना आपण फॉर्म हँडलिंग मध्ये वापरतो. हँडलिंग. सो बेसिकली आपण फॉर्म बनवतो. आठवतो तुम्हाला फॉर्म बनवतो HTML ने. ते फॉर्मच्या आतमध्ये जो डेटा आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे ते आपण व्हेरीफाय करतो. कसं व्हेरीफाय करतो? बाय जावास्क्रिप्ट. अँड आपण फॉर्म सबमिट करताना त्या फॉर्मला सर्व्हर पर्यंत घेऊन जातो कोण? PHP. आठवलं? आपण ज्यावेळेस फॉर्मला सबमिट करतो त्या फॉर्मला सर्व्हर पर्यंत कोण घेऊन जातो? PHP. तर PHP मध्ये असे काही सुपर ग्लोबल्स असतात जे आपल्याला हेल्प करतात. $get, $post हे दोन सुपर ग्लोबल्स आहेत PHP मध्ये. आणि $getला कसं पास करतो? URL पॅरामीटर पास करतो. एक्झाम मध्ये विचारतात $get is passed using dash parameter or dash parameter is passed via URL. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे $get म्हणजे हा एक फॉर्म हँडलिंग मेथड आहे. यांना आपण काय म्हणतो? फॉर्म हँडलिंग मेथड्स. ठीक आहे. यांना आपण म्हणतो फॉर्म हँडलिंग मेथड्स. तर देर आर टू मेथड्स ऑफ फॉर्म हँडलिंग, $get and $post. ठीक आहे. आणि अजून एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं यांच्याबद्दल. अजून एक खास बात असा आहे की तुम्ही $get मध्ये जे काही पास करताना दॅट इज विजिबल टू एव्हरीबडी. एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही $getनी जे काही पास करता दॅट इज विजिबल टू एव्हरीबडी. आणि $getनी तुम्ही जे काही पास करता दॅट इज हिडन फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. दॅट इज हिडन फ्रॉम एव्हरीबडी. त्याला हाईड केला जातो. फॉर्म मध्ये हाईड केला जातो. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मी फॉर्म बनवते आणि त्या फॉर्म मध्ये मी कोणाचं नाव वगैरे ऍक्सेप्ट करत असेल तर आय कॅन यूज $get. ठीक आहे. बट मी काहीतरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन फॉर्म मधनं इनपुट करतोय, जसं की कॉन्टॅक्ट नंबर, बँक अकाउंट डिटेल्स, असं काहीतरी मी इम्पॉर्टंट डेटा फॉर्म मधनं शेअर करत असेल तर आय विल यूज $post. सो दॅट विल बी हिडन फ्रॉम द अदर पीपल. सो $post मधनं आपण जे काही रिस्पॉन्स कलेक्ट करतो सर्व्हरकडे तर ते कोणालाच दिसणार नाही. ठीक आहे. सो असं पण क्वेश्चन विचारतात, डॅश सुपर ग्लोबल इज युज्ड व्हेन द डेटा इन द फॉर्म इज टू बी हिडन फ्रॉम द आउटसाइड वर्ल्ड. सो द आन्सर विल बी $post. ठीक आहे. सो तुम्ही हे बेसिकली फॉर्म मध्ये वापरता. हे दोन्ही मेथड्स तुम्ही कुठं वापरता? फॉर्म मध्ये वापरता. पण $get तुम्ही कुठं वापरणार? फॉर्म मध्ये वापरणार जो की सगळ्यांना विजिबल असेल. आणि $post तुम्ही कुठे वापरणार? जिथं फॉर्म मध्ये तुम्हाला डेटा हाईड करायचा आहे. ठीक आहे. सो डेटा हाईड करण्यासाठी फॉर्म मध्ये तुम्ही काय वापरता? $post. ट्रू और फॉल्स मध्ये विचारतात तुमचं हे लाईक तुम्हाला कितपत आठवते ते क्रॉस चेक करण्यासाठी. $get is used to send the hidden data. $get super global in PHP is used to hide the data inside the form. Answer is false because $post is used to hide the data and not $get.
समजलं का? समजलं का? ठीक आहे. हे सगळं लाईक चॅप्टरचे खूप खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत जे आपण कव्हर केले PH मध्ये. तरी मी तुम्हाला सांगतो या लाईक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक PYQचं हे भेटेल. ठीक आहे. तुम्हाला PYQचा लाईक एक PDF भेटेल. त्या PDF मध्ये सगळे क्वेश्चन्स गो थ्रू करा आणि या चॅप्टरचे 15 मार्क तुम्ही सिक्युअर करू शकता. किती मार्क? 15 मार्क तुम्ही आरामात सिक्युअर करू शकता. ठीक आहे. आय होप सो सगळं क्लिअर आहे. तरी कोणाला काही डाऊट्स असेल तर वन शॉट व्हिडिओ बघा. कारण PH मला पण माहिती मी खूप शॉर्टमध्ये कव्हर करतोय. हा फक्त रिव्हिजन आहे. तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही वन शॉट व्हिडिओला रेफर करू शकता. ठीक आहे. चलो थँक्यू.